हॅलो अँड वेलकम गाईज टू द कान्वीज किचन. सो आज मी पुन्हा एकदा नवीन पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने खेकड्याची भाजी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. मागच्या तुम्ही माझ्या खेकड्याच्या रेसिपीला खूप छान प्रतिसाद दिला, त्यासाठी मी पुन्हा नवीन सोप्या आणि साध्या पद्धतीने कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे. सो सगळ्यात पहिले आपण मसाले बघूया की कोणते कोणते टाकायचे, त्यानंतर पुढे कशी बनवायची ते बघूया. तर सगळ्यात पहिले मी घेतला आहे लाल तिखट मसाला 3 चमचे, जो आपल्या घरात कायम रोजच्या डब्या वगैरेला आपण यूज करतो तो. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतला आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला घेतला आहे, 2 चमचे कांदा लसूण मसाला. त्यानंतर 1 चमचा काळा मसाला घेतला आहे. हे झाले आपले मसाले पूर्ण रेडी. त्यानंतर तेव्हापर्यंत कुकर छान तापला होता, त्याच्यात मी टाकले 4 चमचे तेल, जेणेकरून पूर्ण खेकडे छान फ्राय होतील. त्यामुळे मी 4 चमचे तेल कुकरमध्ये टाकलं. त्यानंतर एक वाटण आपल्याला त्यात टाकायचं आहे. त्या वाटणासाठी लागणार हे वाटण तयार करण्यासाठी आपल्याला 1 मोठी मिरची, 2 टमाटे, 4 कांदे आणि 12 कळ्या लसणाच्या आणि 1 आलं घ्यायचं आहे. सगळ्याचं छान पेस्ट करायचं आहे आणि हे पेस्ट मी सगळ्यात आधी ॲड केले जेव्हा तेल तापलं होतं. तर आता हे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्याला छान मिक्स करत राहायचं आहे. कमी आचेवर केलं तर आणखी छान तरंग येते, म्हणून मी कमी आचेवरच केलं. छान हलवत राहायचं आहे ते सगळ्या वाटणला. तुम्ही बघू शकता की वाटण छान गोल्डन ब्राऊन झालं आहे. तुम्ही पाहू शकता वाटण छान गोल्डन ब्राऊन झालं आहे. आता आपण त्याच्यात जेवढे मसाले आपण एका वाटीत काढले होते ते सगळे ॲड करणारे आणि छान एकत्र करणारे, जेणेकरून वाटण आणि मसाले छान एकत्र होतील. तुम्ही पाहू शकता वाटण आणि मसाले छान एकत्र झाले. मी त्यात थोडं पाणी ॲड केले, जेणेकरून तो मसाला खाली लागणार नाही किंवा जळणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता छान उकळी आली आहे मसाल्यांना आणि छान रेड कलर पण आला आहे. तर आपल्याला थोडा वेळ हलवतच राहायचं आहे, ज्याने तो मसाला व्यवस्थित शिजेल. तुम्ही पाहू शकता आपण जे वाटण आणि मसाले ॲड केले होते त्यांना छान तरंग आली आहे. तर आता आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेले खेकडे त्याच्यात ॲड करायचे. खेकडे आपण सगळं कुकरमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला हलक्या हाताने थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला एकत्र होईल. तुम्ही पाहू शकता मी कसं केलंय.
त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ त्यात ॲड करायचं आहे. मी 2 चमचे केले. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त, जर जास्त खेकडे असेल तर वाढवू शकता आणि कमी असेल तर कमीही करू शकता. तर मी त्यात टाकले 2 चमचे मीठ. त्यानंतर आपल्याला सगळं छान एकत्र केल्याच्यानंतर 4 ग्लास पाणी आपल्याला त्यात ॲड करायचं आहे, जेणेकरून खेकडे व्यवस्थित शिजेल आणि भाजी रस्सावाली बनेल, ज्याने की खायला पण ती छान लागते. तर आपण त्याच्यात 4 ग्लास पाणी ॲड केलं आहे, अर्धा कुकरपर्यंत तरी. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर एकदा नॉर्मल छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो मसाला व्यवस्थित पाण्यात एकत्र होईल. तर तुम्ही पाहू शकता, कमी गॅसवर मी कुकर ठेवला होता, तर छान उकळी आली आहे भाजीला. तर आपल्याला आता 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून ती भाजी व्यवस्थित शिजेल, खेकडे एकदम व्यवस्थित शिजतील, कच्चे लागणार नाही. त्यासाठी मी त्याचे 4 शिट्ट्या काढल्या आहे. तर आता 4 शिट्ट्या झाल्या आहे आणि आपली भाजी पण पूर्णपणे रेडी आहे, जी की खूप छान लागते. साधी आणि सोप्या पद्धतीने, गावरान पद्धतीने ही खेकड्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला पण खूप आवडेल आणि कशी बनली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.